मनोरंजन विश्वात काम करणं हे जोखमीचं मानलं जातं, कारण हे क्षेत्र बेभरवशाचं आहे. आज काम आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती बऱ्याचदा कलाकारांवर येत असते. ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांच्या बाबतीत सुद्धा काही वर्षांपूर्वी असंच काहीसं झालं होतं. आरपार या चॅनलला त्यांनी नुकतीच मुलाखत दिली. यात त्यांनी आर्थिक संकट, 25 लाखांचं कर्ज याबद्दल पहिल्यांदा खुलासा केला. नाटक, मालिका, सिनेमे आणि कॉमेडी शोजमधून सुनील तावडे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. कॉमेडी भूमिका करत असताना खऱ्या आयुष्यात मात्र बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागत होतं. एकत्र 7 मालिका बंद झाल्या आणि आर्थिक गणित बिघडल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलंय. सुनील तावडे म्हणाले, एका दिवसात मी 3 मालिकांचं शूट करत होतो आणि एक करत महिन्याभरात मालिका बंद पडत होत्या. त्याचं कारण काय हे माहीत नव्हतं. तेव्हा मी वडिलांनी घेतलेलं घर विकलं आणि म्हाडाचं घर घेतलं. एकाने मला स्वस्तात घर बनवता येईल असं सांगितलं, पण तसं काही झालं नाही. तो एक राजकारणी होता, मदत करेल असं सांगितलं, पण काहीच मदत मिळाली नाही. शेवटी मला सगळं करावं लागलं. नातेवाईकांनी इंजिनियर अरेंज करून दिला, त्यानेही मला फसवलं. तेव्हा माझ्या बायकोची एक मैत्रीण म्हणाली, हे घर तुम्हाला मानवणार नाही, लवकरात लवकर हे घर विकून टाका. आपण म्हणतो ना, एखादी वस्तू फळत नाही, तसंच झालं. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण मला ते अनुभवता आलं. सगळ्या वाईट गोष्टी घडल्या. मालिका बंद पडल्या, घरात फक्त 150 रुपये उरले. गाडीचे हप्ते भरायला पैसे नव्हते. बँकवाले घरापर्यंत यायचे. बहिणीकडून उधार घेऊन हप्ते दिले. माझ्यावर 25 लाखांचं कर्ज होतं. इतकं होऊन सुद्धा मी ठरवलं डिप्रेशनमध्ये जायचं नाही. शेवटी घर विकायचं ठरवलं. बँकवाल्यांकडून 1 वर्षाची मुदत घेतली. घर विकलं, कर्ज फेडलं आणि मीरा रोडला नवीन घर घेतलं. नव्या घरात शिफ्ट होताना आता तिथे राहणार नाही म्हणून मित्राला भेटायला शुभंकर बाईकने जात होता. रस्त्यात आम्हाला एक अपघात होताना दिसला, पण तो शुभंकरच आहे हे आम्हाला नंतर समजलं. म्हणजे ते घर सोडताना सुद्धा इतकी भयंकर गोष्ट आमच्या आयुष्यात घडली. चांगली गोष्ट म्हणजे नव्या घरात पाऊल ठेवताच त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. चांगली कामं मिळू लागली आणि मुलं सुद्धा त्यांच्या क्षेत्रात सेटल झाली. मुलांनी या कठीण काळात खूप साथ दिली असं सुनील तावडे नेहमी सांगतात. राजश्री मराठीच्या डिअर पेरेंट्स या शोमध्ये सुनील तावडे आणि शुभंकर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी सुद्धा सुनील यांनी शुभंकरचं कौतुक केलं. मुलांबद्दल सांगताना ते काय म्हणाले पहा. पुण्य केलं असेल म्हणा, किंवा अशी मुलं आम्हाला लाभली, अशी मुलं आमच्या पोटी जन्माला आली, अशा मुलांचा बाप होण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. हे मी मनापासून बोलतो. हे आम्ही आमच्या घरी पण आम्ही आईशी डिस्कशन करताना आम्ही बोलतो की कारण तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करता म्हणजे आमच्या कठीण प्रसंगामध्ये मी बघितलेलं आहे की आम्ही काही दिवस भाड्याने राहत होतो. त्यावेळी अशी परिस्थिती होती की 150 रुपये पण नव्हते आमच्या घरात. तर त्यावेळी तुम्ही दोघांनी त्या भाड्याच्या घरामध्ये सुद्धा, ते छोटे फार मोठी नव्हती घरं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ॲडजस्ट केलं. कपडे तुम्ही दुकानामधून न घेता फुटपाथवरून किंवा रस्त्यावर विकतात ते टी-शर्ट घातलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता आम्ही दोघेही तुम्हाला ब्रँडेड कपडे घेताना आम्ही नाही काकू करतच नाही. तुम्हाला जे करायचं आहे, तुम्हाला जिथे फिरायचं आहे तिकडे जा. कारण मी शूटिंग आणि काय दौऱ्यावर, नाटकाच्या दौऱ्यावर असताना तुम्हाला कुठे घेऊन गेलो नाही. त्यामुळे आता तुम्हाला जायचं असेल कुठे तर आम्ही नाही म्हणत नाही. आणि जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपण सगळी फॅमिली एकत्र घेऊन जाण्याचा, कुठे एकत्र भेटण्याचा मी खूप प्रयत्न करत असतो. त्यामुळे परमेश्वराचे मी आभार मानतो की तुमच्यासारखी मुलं की ज्यांनी आत्ता मला, म्हणजे आता सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तुम्ही 2 मुलांनी, म्हणजे मुलीने आणि तू, मला माझ्या वाढदिवसाला एक फ्लॅट गिफ्ट केलात. याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही. त्यामुळे या बाबतीत म्हणजे तुम्ही काय दिलत म्हणून मी तुमचे ग्रेटफुल आहे असं नाही, की जी भावना तुम्हाला आईवडिलांविषयी आहे, जी समजून घेण्याची वृत्ती तुमची आहे आईवडिलांना, त्याबद्दल मी खूप ग्रेटफुल आहे परमेश्वराची. आर्थिक स्ट्रगल हा कोणाला चुकला नाहीये. सुनील तावडेंची ही स्ट्रगल स्टोरी मात्र प्रेरणादायी आहे. तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.